नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या 129 जागा ज्या निघाल्या होत्या त्यांची विद्यार्थी मित्रांनो आपण जानेवारी महिन्यात म्हणजेच 22/1/2025 रोजी आपण 100 रुपये भरून आपण रजिस्ट्रेशन केलं होतं। आणि त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला एक PDF त्यांनी प्रसिद्ध केली आहे आता, आणि त्या PDF मध्ये 37,309 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांना आता येत्या 27/5/2025 ते 31/5/2025 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, ते पण ऑनलाईन मोडने वायवा SBI कलेक्ट पोर्टल ऑफ द स्टेट बँक थ्रू। तर मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं त्या PDF मध्ये म्हणजे 37,309 विद्यार्थ्यांना आता 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, तर ते पेमेंट कुठं आणि कसं करायचं आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही ती PDF पाहिली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की आपल्याला स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथे एकाच चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आल्यानंतर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला ती PDF दिसणार आहे। या PDF मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्या सर्वच विद्यार्थ्यांना येत्या 27 ते 31 मे 2025 या 5 दिवसादरम्यान 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं त्यांनाच परीक्षेसाठी बसता येणार आहे। त्याच्यामुळे पहा मित्रांनो, असं तुम्ही इथं तुमचं नाव शोधून घ्या। त्याचप्रमाणे तुमच्या नावासमोर एक रजिस्ट्रेशन ID सुद्धा दिलेला आहे, म्हणजेच CLK 11 CLK 22 असा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा रजिस्ट्रेशन ID आहे, तो आपल्याला पेमेंट जेव्हा करतो तेव्हा आपल्याला तिथं टाकायचा आहे, त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट कसं करायचं आहे ते आपण पाहूया। तर मित्रांनो, पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे फक्त BHC रिक्रुटमेंट 2025 असं सर्च करायचं आहे, आणि सर्च केल्यानंतर जी पहिली नोटीस येईल रिक्रुटमेंट नोटीस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असा बॉम्बे हायकोर्टचा एक रिक्रुटमेंट नोटीस ओपन होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे पहिलंच पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलं आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्कच्या जे 129 जागा होत्या त्यांच्यासाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती PDF 37,309 विद्यार्थ्यांची तुम्ही इथूनही सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या 831 विद्यार्थ्यांचं रिजेक्ट फॉर्म झालेलं आहे ते कोणत्या कारणास्तव झालेलं आहे, त्याचप्रमाणे ते कोणते विद्यार्थी आहेत या PDF मध्ये तुम्हाला इथे दिसेल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पेमेंट लिंक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल BHC क्लर्क स्क्रीनिंग टेस्ट 2025 या इथे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे, जो तुमचा रजिस्ट्रेशन ID होता। हा रजिस्ट्रेशन ID त्या PDF मध्ये सुद्धा दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे रजिस्ट्रेशन ID टाकल्यानंतर फेच पेमेंट डिटेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव काय आहे ते तुम्हाला दिसेल, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला इथे 400 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याचप्रमाणे रिटाईप मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जो काही मोबाईल नंबर टाकला असेल तोच टाका। त्याचप्रमाणे ईमेल ID सुद्धा जो रजिस्ट्रेशन करतेवेळेस टाकला आहे तोच टाका। त्याचप्रमाणे त्यानंतर आय हॅव रीड अँड ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथं दिसलेला आहे, तो ॲज इट इज टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा। नेक्स्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत इथं पेमेंट कॅटेगरी तुम्ही BMC क्लर्क स्क्रीनिंग टेस्ट यासाठी 400 रुपयाचं पेमेंट करत आहे। त्याचप्रमाणे तुमचा रजिस्ट्रेशन ID तुमचं नेम तेच आहे का आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरला आहे हे तुम्ही नीट परत चेक करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर परत क्लिक करा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे कंप्लीट पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेट बँकिंग आणि कार्ड पेमेंट हे 2 ऑप्शन दिसतील। त्याचप्रमाणे अदर पेमेंटचे सुद्धा ऑप्शन आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्ड असेल तर तुम्ही इथून नेट बँकिंग सुद्धा करू शकता, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 400 प्लस इथे बँक चार्जेस किती आहेत हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यानुसार पेमेंट करू शकता। तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता। पेमेंट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्ही पात्र ठरलेले आहेत आणि नक्कीच पुढील महिन्यात म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर आपली
बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची पेपर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर काही डाऊट असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला मेसेज करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आपला मोबाईल नंबर आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपलं इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.